प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। मंगळवारी दिवसभर पावसाने झोडपल्यानंतर सकाळपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरलाय। तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेनची सेवा आता पुन्हा सुरू झाली आहे, तर रेल्वे रुळावर साचलेलं पाणी देखील ओसरलंय, त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा ही सुरू झाली आहे। मात्र लोकल 30 ते 35 मिनिटे उशिराने सुरू झालेली आहे, त्यामुळे लोकल ट्रेन धीम्या गतीने देखील धावतात। हार्बर मार्गावरील लोकल 5 ते 10 मिनिटांना उशिरा धावतीये, तर पश्चिम मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू आहे। मुसळधार पावसानंतर पुण्याहून सीएसएमटी कडे येणाऱ्या सर्व एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर 7 एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या असून 4 ट्रेनचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती मिळते। मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येते, तर काल मोनो रेल्वेची सेवा ठप्प झाली होती, पण आज पुन्हा एकदा ती सुरू झालेली आहे। मंगळवारी भक्तिनगर चेंबूर स्थानकादरम्यान मोनो रेल्वे अचानक बंद होऊन 550हून अधिक प्रवासी त्यामध्ये अडकले होते। मात्र रात्रभर युद्ध पातळीवर काम पूर्ण झाल्यानंतर मोनो रेल्वे पूर्वपदावर आली आहे। तर काल मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, पण आज मुंबई पुन्हा आपल्या पूर्वपदावर येताना दिसतेय। सगळी मुंबईची लाईफलाईन ही मुंबईची लोकल आता पूर्वपदावर आलेली आहे। काही ठिकाणी मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती 30 ते 35 मिनिटे उशिराने सुरू झाली आहे, तर बाकीच्या ज्या सगळ्या ट्रेन आहेत त्यांची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे। तर मुंबई आणि उपनगरामध्ये काल मुसळधार पाऊस झाला। आता आपल्या सोबत आपले 2 प्रतिनिधी आहेत, सुस्मिता भदाणे आणि प्रणाली कापसे। दोन्हीकडूनही जाणून घेऊयात नेमकं मुंबईमध्ये आज काय परिस्थिती आहे, पूर्वपदावर गोष्टी येत आहेत का? सुस्मिता, तुमच्याकडे येते। या लोकल सेवेला आता पूर्ववत झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। लोकलची सेवा ही पूर्ववत होत असताना आपण जर बघितलं तर मध्य रेल्वेचं जे वेळापत्रक आहे ते पूर्ववत झालेलं पाहायला मिळते। दुसरीकडे हार्बर मार्गावरती मात्र 15 ते 20 मिनिटं उशिराने लोकल गाड्या धावत असल्याचं चित्र आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस सेवा ही पूर्णपणे बंद आहे। कालच्या या सगळ्या पावसाचा परिणाम अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरती झालेला आपल्याला थेटपणे पाहायला मिळतो आहे। त्याचबरोबर लांब पल्ल्यांच्या गाड्यांचं सुधारित वेळापत्रक किंवा बदललेली स्थानकांबाबतची माहिती सुद्धा वारंवार स्थानकावरती नागरिकांना दिली जात आहे। सध्या मी दादर स्थानकात आहे आणि दादर स्थानकातली परिस्थिती आपण जर बघितली तर पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक हे नियमितपणे सुरू असल्याचं पाहायला मिळते। आता साधारणपणे 11 वाजत आलेले आहेत आणि या वेळेला आपण जर फास्ट ट्रेनचे इंडिकेटर जे समोर बघतोय 10:20 जलद लोकल जी सीएसएमटी स्थानकाकडे जाते ती अजूनही आलेली नाहीये, त्यामुळे साधारणपणे डाऊन दिशेनं अप दिशेच्या दिशेनं येणाऱ्या ज्या गाड्या आहेत अप दिशेच्या वाहतुकीवरती काही अंशी परिणाम झाले असं म्हणावं लागेल। समोर आपण बघतायत की पोलीस प्रशासनानं काही पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात केलेले आहेत, कारण गर्दी प्रचंड या वेळेमध्ये इथे होत असते आणि अशा वेळेला ज्या वेळेला नागरिक इकडे येत असतील त्यांना सुरक्षित ठिकाणी प्रवास करता यावा याकरता सुद्धा वारंवार सूचना दिल्या जात आहेत। रेल्वे प्रशासनाकडनं एक माहिती डेस्क सुद्धा सहायता कक्ष या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे, ज्या कक्षाच्या मदतीनं नागरिकांना लांब पल्ल्यांच्या गाड्या कॅन्सल झाल्या असतील तर त्याबद्दल आणि इतर गाड्यांबद्दल सुद्धा माहिती दिली जात असल्याचं पाहायला मिळतंय। तिन्ही मार्गांवरती काल अगदी आपण म्हटलं सायन कुर्ला या परिसरामध्ये पाणी भरलं होतं, चुनाभट्टीमध्ये पाणी भरलं होतं, विरार परिसरामध्ये पाणी भरलं होतं। त्यामुळं काही अंशी जरी या सेवा उशिरानं धावत असल्या तरी सुद्धा कुठल्याही पद्धतीने गाड्यांचं जी वाहतूक आहे ती थांबलेली नसल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच सुस्मिता, पुन्हा तुमच्याकडे काही अपडेट्ससाठी येऊयात। आता मी जातीय प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, काल दिवसभर तुम्ही सगळे अपडेट्स आपल्याला पोहोचवत होता। मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडलेली होती, आज काय परिस्थिती आहे? मी सध्या मुंबईच्या सीएसटी स्थानकावर आहे। काल आपण बघितलं की दुपारपासूनच अगदी रात्रीपर्यंत सीएसटी स्थानकापासून ठाण्याला जाणारी जी संपूर्ण वाहतूक आहे ती थांबण्यात आलेली होती आणि त्याचा एक मोठा फटका हा प्रवाशांना बसलेला होता। आत्ता सीएसटी स्थानकावर सगळी वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू आहे।
भायखळा असेल किंवा पुढे दादर पासून पुढे जाणाऱ्या ज्या सगळ्या ट्रेन आहेत त्या अगदी व्यवस्थित पद्धतीनं सुरू आहे. केवळ मुंबई पुणे ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या मात्र अजून बंद आहेत, त्या अजूनही सुरू झालेल्या नाही आहेत. आत्ता आपण पाहतो आहोत की या ठिकाणी सेंट्रल लाईनवरची ट्रेन आलेली आहे. थोड्या वेळातच हार्बर लाईनवरची ट्रेनसुद्धा या ठिकाणी आपल्याला येताना दिसते आहे. परंतु सतत मुंबईमध्ये जो पाऊस सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर मुळातच प्रवाशांची संख्या कमी आहे. अनेक शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी देण्यात आलेली असल्यामुळे ट्रेनमधून उतरणारे जे प्रवासी आहेत त्यांची संख्या कमी आहे. काल आपण बघितलं बऱ्याच ऑफिसेसनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलेलं होतं. आज सुद्धा तशीच परिस्थिती दिसते आहे. काही महत्त्वाचे किंवा ज्यांना आजही सुट्टी देण्यात आलेली नाही असेच काही चाकरमानी किंवा काम करणारी मंडळी जी आहे ती या ठिकाणी उतरताना आपल्याला दिसते. परंतु रोजसारखी गर्दी नक्कीच आज आहे असं म्हणता येणार नाही. दुसरीकडे आज संपूर्ण वाहतूक जी आहे ती सुरळीत पद्धतीनं सुरू झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. केवळ मुंबई पुणे एक्सप्रेस वे ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या मात्र बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. कारण मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस जो आहे तो झालेला होता आणि त्यामुळं या लांब पल्ल्याच्या म्हणजे मुंबई ते पुणे धावणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या मात्र अजूनही बंद ठेवण्यात आलेल्या आहे. पुण्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस होतो आहे. मुंबईत काल दिवसभर जोरदार पाऊस झाला. आजही दोन्ही शहरांना अलर्ट आहे, रेड अलर्ट आजही देण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. परंतु मुंबई सबअर्बन रेल्वे ज्या आहेत त्या मात्र सुरळीतपणे सुरू आहेत. हार्बर लाईन असो किंवा सेंट्रल लाईन असो दोन्हीही लाईनवरच्या रेल्वे ज्या आहेत त्या आज सकाळपासूनच अगदी व्यवस्थित पद्धतीनं सुरू असल्याचं दिसून येत आहे. तसंच कुठेही फार जोरदार मुसळधार पाऊस झाला आहे किंवा त्यामुळे पाणी तुंबल्याची घटना आज सकाळपासून तरी ऐकिवात आलेली नाही. काल रात्री उशीर झाला होता या संपूर्ण सबअर्बन रेल्वेला त्यांच्या वेळापत्रकानुसार धावायला. परंतु आज मात्र सकाळपासून या दोन्ही लाईन्स या अगदी वेळेत धावत आहेत आणि त्याचा प्रवासी जे आहेत काही प्रमाणात ज्यांना सुट्ट्या दिलेल्या नाही आहेत ते प्रवासी या प्रवासाचा लाभ घेताना सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. निश्चितच प्रणाली, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी आणि सुस्मिता तुमचेही धन्यवाद. पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. दरम्यान पुण्याहून CSMT कडे येणाऱ्या कोणकोणत्या एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत ते पाहूयात. पुण्याहून CSMT कडे जाणाऱ्या एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 11010 पुणे CSMT सिंहगड एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुढची कुठली गाडी रद्द करण्यात आलेली आहे तर 11007 पुणे CSMT डेक्कन एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आलेली आहे. या गाड्या पुण्याहून CSMT कडे येतात. पुढची गाडी पुणे CSMT इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी देखील रद्द करण्यात आलेली आहे. पुण्याहून ज्या गाड्या CSMT कडे येत आहेत त्यांची लिस्ट आपण बघतोय. पुणे CSMT इंद्रायणी एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आलेली आहे. कृपया जे प्रवासी या ट्रेननी प्रवास करतात त्यांनी नोंद घ्यावी. पुणे CSMT प्रगती एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आलेली आहे तुर्तास. त्याचबरोबर पुणे CSMT डेक्कन क्वीन ही गाडी देखील रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुण्याकडून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. वंदे भारत एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आलेली आहे. पुण्यावरून जी वंदे भारत एक्सप्रेस CSMT कडे येते ती रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला प्रवास करणाऱ्या नागरिकांनी याची नोंद घ्यावी की काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. कोल्हापुरातील कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. कुरुंदवाड शिरढोणला जोडणाऱ्या पंचगंगा नदीच्या पुलावर पुराचं पाणी आलंय. त्याचबरोबर नरसिंहवाडी मंदिरामध्ये पुराचं पाणी शिरलंय. तर दर्शनासाठी आता मंदिर बंद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर देखील पाण्याखाली गेलंय. त्याचनंतर साताराची दृश्य आपण बघतोय. सातारामध्ये मुसळधार पावसामुळे धोम धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये 17,423 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये यामुळे वाढ झाली आहे. तर वाईचे महागणपती मंदिर देखील कृष्णा नदीच्या पुरामुळे अर्ध बुडालंय. कोल्हापूर, पुणे आणि सातारा या तीनही भागांची दृश्य आपण बघितले. नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. तर पुराचं पाणी वाढल्यानं गोदा काठावर भरणारा आठवडी बाजार देखील रद्द करण्यात आलाय. तर रामकुंड परिसर देखील पाण्याखाली गेलाय. नाशिकची ही दृश्य आपण बघतोय.
रामकुंड परिसर हा पूर्ण पाण्याखाली गेल्याचं दिसतंय। तर गोदावरी काठावर जो आठवडी बाजार भरतो तो देखील रद्द करण्यात आलेला आहे। आपण जाऊया थेट आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, आता नाशिकमध्ये देखील मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि त्याचबरोबर आठवडी बाजार रद्द करण्यात आले, असे काय आणखी निर्णय तिथे घेण्यात आलेले आहे आणि काय परिस्थिती आहे? प्रियंका, काल मध्यरात्रीपासून नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे हळूहळू पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील वाढवला जातोय। गंगापूर धरणातून सकाळी 8 वाजता 500, त्यानंतर सकाळी 9 वाजता 1500 आणि आत्ता 10-10:30 वाजेच्या सुमारास नाशिकच्या गंगापूर धरणातून तब्बल 2650 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये केला जातोय आणि त्यामुळे नाशिकची गोदावरी नदी जी आहे ती आता दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। माझ्या मागच्या बाजूला जर आपण ही दृश्य बघितली तर ही रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंडाची ही सगळी दृश्य आहे आणि एकूणच या सगळ्या गंगापूर धरणातून सोडण्यात येणारं पाणी आणि नाशिक शहरात पडणाऱ्या पुराचं पाणी यामुळे गोदावरी नदीने जे आहे ते आता रौद्र रूप धारण करायला सुरुवात केलेली आहे। गोदाकाठावरची सगळीच मंदिरं जी आहेत त्याला देखील पुराच्या पाण्यानं वेढा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समोर सिद्धपातळेश्वराचं मंदिर जे आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय त्याला देखील पुराच्या पाण्यानं वेढा दिलेला आहे। तिकडे देवमामलेदाराचं मंदिर आहे त्याला देखील पुराच्या पाण्यानं वेढा दिलेला आहे। समोर दिसणारी गांधी ज्योत असेल त्याला देखील पुराच्या पाण्यानं वेढा दिल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। शहरामध्ये पाऊस पडतोय। गंगापूर धरणातनं 2700च्या जवळपास पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे समोर दिसणारं जो पूल आहे त्या पुलावरनं देखील जवळपास 4,500 ते 5,000 क्युसेक्स पाणी जे आहे ते गोदावरी नदीमध्ये झेपावतंय आणि त्यामुळे गोदावरी नदी अशा पद्धतीनं दुथडी भरून वाहतीये। नाशिकच्या पुराच्या पाण्याचा अर्थात जो पूर मोजला जातो त्याचं जे पारंपरिक पूर मोजण्याचं जे साधन आहे तो दुतोंड्या मारुती आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतो। त्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास गुडघ्याच्या वर पाणी जे आहे ते आलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच जर गोदाकाठचा हा संपूर्ण परिसर जो आहे तो पाण्याखाली आल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। हळूहळू पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे आणि एकूणच या सगळ्या पुराच्या पाण्यामुळे जो आठवडे बाजार नाशिकच्या गोदाकाठावर दर बुधवारी भरतो तो आठवडे बाजार देखील रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहे आणि त्या अनुषंगानं गोदाकाठावर भरणारा आठवडे बाजार रद्द केल्यामुळे ही सगळी दुकानं जी आहे ती हटवण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहे आणि त्यामुळे आता हळूहळू पुराच्या पाण्याची पातळी वाढू शकते। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाच्या आहे। ज्या पद्धतीने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय त्याच पद्धतीनं दारणा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जाणार आहे। त्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून होणारा विसर्ग आणि त्यामुळे पुढच्या गावांना फटका, ज्या अर्थ आहे निफाड तालुक्यातील जी गावं आहे सायखेडा, चांदोरी या भागामध्ये जी नदीकाठची गावं आहेत त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहे। निश्चितच लक्ष्मण, नाशिकची सगळी परिस्थिती तुमच्याकडून जाणून घेतलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर नाशिकमध्ये आठवडी बाजार बंद करण्यात आला आहे आणि प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत, कारण गोदावरीचा जो पात्र आहे त्याचा प्रवाह वाढलेला आहे। तर त्याचबरोबर पुणे आणि परिसरामध्ये होत असलेल्या मागील 4 दिवसांपासूनच्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग होतोय। उजनी धरण आज 104% पेक्षा जास्त क्षमतेने भरले, तर पूर नियंत्रण परिस्थिती देखील आटोक्यात ठेवण्यासाठी या उजनी धरणातून 76,600 क्युसेकचा विसर्ग भीमा पात्रात सोडण्यात आलाय। उजनी प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे इंदापूरचे प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी। 3-4 दिवसापासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे आणि उजनी धरण आणि उजनी धरणच्या साखळी क्षेत्रामध्ये मागील 3 दिवसापासून सुद्धा मुसळधार पाऊस होत आहे। त्यामुळं उजनी धरण आज 104% जास्त भरलेलं आहे। पूर नियंत्रण करण्यासाठी उजनी प्रशासनाने उजनीच्या 16 मोऱ्यांमधून 76,600 क्युसेस पाणी भीमा नदीत सोडलेलं आहे। त्याचबरोबर पुणे परिसरातील धरणामधून नीरा नदीमध्ये जे पाणी येतं त्या पाण्याचा विसर्ग सुद्धा 40,000 क्युसेसने सोडलेला आहे। म्हणजे नीरा आणि भीम्याचा संगम इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे होतो आणि नीरा नरसिंहपूरपासून भीमा नदी पुढे होत जाते। या भीमा नदीमध्ये आता सध्या 1,10,000 ते 1,11,000च्या आसपास क्युसेसचा विसर्ग आहे। म्हणजेच भीमा नदी आता सध्या तुडुंब भरून वाहत आहे। उजनी प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे।
मधुकर गलांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर, उजनी. तर सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे, तर शहराच्या सखल भागामध्ये पाणी आलंय. मगरमच्छ कॉलनी, सूरवंशी प्लॉट या भागातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. जवळपास 150 लोकांचा यामध्ये सहभाग आहे. तर ग्रामीण भागातील शिराळ्यातील काही कुटुंबे आपल्या नातेवाईकांकडे गेली आहेत. आणखीही काही कुटुंब स्थलांतरित होत आहेत. सांगलीच्या सखल भागामध्ये पाणी शिरले, त्याचीच ही दृश्य बघतोय. अनेक कुटुंब आपल्या नातेवाईकांकडे निघून गेली आहेत, तर अनेक कुटुंबांचं स्थलांतर अजूनही सुरूच आहे. आपलं संसार उघड्यावर टाकून ह्यांना दुसऱ्या ठिकाणी जावं लागतंय, कारण की पाण्याची पातळी तिथे वाढलेली आहे. त्यामुळे कुठलाही धोका नको म्हणून हे दुसऱ्या आपल्या नातेवाईकांकडे जात आहेत किंवा दुसऱ्या ठिकाणी काही दिवस आसरा घेतील. सांगलीच्या कृष्णा पाणी पातळी ही झपाट्याने वाढ होत आहे. सध्या ती 34.5 फुटावर आहे. आपण आहोत नदीकडच्या सखल भागात. जो सूर्यवंशी प्लॉट आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा पाणी येतं. ती आपण पाहू शकता. हे सूर्यवंशी प्लॉट मधली घरं आहेत. छोटी छोटी नदीच्या सखल भागातली घरं आहेत. या ठिकाणी पाणी आलेलं आहे, त्यामुळे ह्यातील लोक इथे स्थलांतरित झाले आहेत. आपल्या मागं पाहू शकता लोक आता सध्या स्थलांतरित होत आहेत. ही सूर्यवंशी प्लॉट मधली काही लोक जे काय स्वतःहून नातेवाईक यांच्याकडे साधारणतः स्थलांतरित होत आहेत. साधारण 19 कुटुंब आसपास जवळपास ह्यात 127 लोक ही स्थलांतर करण्यात आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे जाणून किती लोक स्थलांतर झाले, काय परिस्थिती आहे. सर, सूर्यवंशी प्लॉट मधले जवळपास 14 घरं स्थलांतर झाले. जवळपास 60 माणसं स्थलांतर झाल्यात. महापालिकेतर्फे काल दुपारपासूनच पुकारण्यात येत होते स्थलांतर. रात्री आणि आता सकाळी पण महापालिकेनं त्यांच्यासाठी वाहन व्यवस्था केलेली आहे. निवारा केंद्र आपलं रोटरी क्लबला आणि मार्केट यार्डमध्ये ठेवलेलं आहे. तर त्यांची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे, नाश्तापासून जेवणाची सगळी. आणि याप्रमाणे जर त्यांनी म्हणली तर आपण मागणीप्रमाणे त्यांना गाडी पण व्यवस्था करून देत आहे. महापालिकेच्या गाड्यांतर्फे त्यांचं सामान शिफ्ट करायचं पण काम सुरू आहे. सध्या आपल्यासोबत काही बोलण्यासाठी लोक पण आहेत. तुम्ही हे स्थलांतर कशा पद्धतीने काय कुठली व्यवस्था केली जाणार आहे? आम्ही मार्केट यार्डमध्ये जाणार आहे. आम्हाला नगरपालिकेकडं सहकार्य लय झालेलं आहे, तर यांचे आम्ही आभार आहे. आता तुम्ही नातेवाईकांच्याकडे चाललाय का कुठे तुम्ही महापालिकेच्या जागा दिल्या तिथे जाणार आम्ही. अशाच पद्धतीने जी काही सूर्यवंशी प्लॉट काकानगर जी काय आहे, ज्या ठिकाणी नदीचं पाणी वाढतं आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा पाणी येतं, त्या ठिकाणचे लोक स्थलांतर होत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली.